बघूयात पुढची बातमी। रात्री अपरात्री सामान्य लोकांच्या संस्थांवर बुलडोझर फिरवतात असं संजय राऊतांनी म्हटलंय। धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी गुंडांच्या फौजा बाळगल्यात का असा सवालही राऊतांनी उपस्थित केलाय। माझ्याकडे गुंडांची नावं आहेत, पोलीस आयुक्तांना नावं देणार असा इशाराही राऊत देत आहेत। तर धारावीमध्ये आम्हाला घर मिळावं यासाठी आम्ही लढतोय असं बाबूराव माने म्हणतात। मोर्चा देखील काढला, मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्यांवरती दबाव असंही बाबूराव माने म्हणतात। 2 आठवड्यामध्ये माझ्या जागेवर कारवाई करण्यात आल्याचं बाबूराव मानेंनी स्पष्ट केलंय। रात्री अपरात्री तुम्ही बुलडोझर जेसीबी घेऊन सामाजिक कार्यकर्त्यांच्या संस्थांवरती ते चालवता फिरवता। पोलीस काही करायला तयार नाही, माडाचे अधिकारी हात वर करतात, आम्ही काही केलं नाही म्हणतात। मग हे कोण करताय? धारावी ताब्यात घेण्यासाठी गौतम अडाणी यांनी गुंडांच्या फौजा बाळगल्यात का अंडरवर्ल्ड डॉनला सुपाऱ्या दिल्यात? पाकिस्तानातून गुंड आणल्यात का? त्या सर्व गुंडांची नावं माझ्याकडे आलेली आहेत। मी पोलीस आयुक्तांना पाठवणार आहे। आता मी उद्योजींच्या कानावर हा विषय घालीन। 2 रेपच्या केसेस आहेत, 3 मर्डरच्या केसेस आहेत। असे सगळे लोक अदानीने तिथं नोकरीला ठेवलेले आहेत आणि धारावीतल्या लोकांमध्ये दहशत निर्माण करायची। आता माझ्यावर कारवाई करून त्यांना हे सिद्ध करायचं आहे, अरे बाबूराव माने का हमने छोड़ा नहीं तो तुम लोग क्या करो, तुम लोग की जाड़ की पत्ती हो, तो तुम लोग सुधर जाओ, समझ जाओ और हमारे साथ आओ। अशा तऱ्हेचं त्यांना दहशत निर्माण करायची आहे, म्हणून त्यांनी माझ्यावर कारवाई करतायत। आणि 35 वर्षाच्या एका जुन्या शिक्षण संस्थेला उद्ध्वस्त करायचं काम, की ज्या संस्थेतनं आम्ही 200 डॉक्टर आत्तापर्यंत निर्माण केले, 150 वकील निर्माण झाले, अनेक CA निर्माण झाले। अशा एक राष्ट्रीय एकात्मतेचं ज्वलंत उदाहरण असलेली ही शाळा यांना या विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करा।